हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनेल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असतील. तर मी आज 4-5 दिवस झाले व्हिडिओ पोस्ट नाही केलेला, कारण की गावाला पण गेली होती आणि थोडीशी कामाची पण धावपळ चालू होती, म्हणून व्हिडिओ पोस्ट करणं काही झालंच नाही मला. तर तुम्हाला त्या दिवशी मी सांगितलं की मी निर्णय घेते, गावाला वगैरे जाणार आहे, काही गोष्टी भरपूर साऱ्या बोलले. तर त्याच्यामध्ये मी थोडीशी डिमोटिवेट झाले होते, कारण की माझे स्वप्न, माझे काय काय गोष्टी आहेत त्या मला पूर्ण करायच्या आहेत. आणि मग मला असं वाटायला लागलं की बाबा, जर मी गावाला गेले तर माझे स्वप्न वगैरे जे पण काय पूर्ण करायचे आहे ते इथंच थांबणार आहे, कारण की गावाकडं गेलं की कामाचा एवढा सोर्स नाही आहे किंवा पेमेंटचं पण एवढं पर्याय नाही आहे ते गावाकडं. म्हणून मग मी म्हणले की आता माझे जे स्वप्न वगैरे जे पण मी काय पाहिलेल्या गोष्टी आहेत ते सगळे इथंच थांबणार आहेत. म्हणून अशा भरपूर काही गोष्टी मी रिलेट केल्या. तर परत मला आठवलं की माझे पप्पा बोलायचे की स्वतःला आपण डिमोटिवेट कधीच करायचं नाही, सारखं प्रयत्न करायचं की नाही, मी त्या गोष्टी करणार आहे आणि मला करायच्या आहेत. तर मी स्वतःला डिमोटिवेट करायला लागले ना, तर मी त्या गोष्टी नाही करू शकत. आणि माझं काही गोष्टी तशाच होत होत्या ह्या 8 दिवसात पण म्हणा, किंवा काही मागच्या काळामध्ये त्याच गोष्टी माझ्याबरोबर घडत होत्या आणि माझ्याबरोबर तेच झालं. तर पण जेव्हा मी स्वतःला सगळं स्टेबल केलं, सर्व गोष्टी करायला लागली, तेव्हा मी खूप काही अचिव्हमेंट घेतली आणि इथपर्यंत आलेली आहे. तर ह्या जगामध्ये कसं आहे की आपण किती प्रयत्न केला ना दाखवण्याचा की मी तशी नाही आहे, मी अशा गोष्टी करते की माझा तो हेतू नाही आहे, पण तिथं आपल्याला चुकीचंच धरलं जातं आणि चुकीचंच मानलं जातं. तर मग आपण काय करतो की ठीक आहे बाबा, ते पुढचं म्हणन ना की तसं आपण वागायला सुरुवात करूया किंवा तसे आपल्यामध्ये चेंजेस करूया. तर मग तिथं आपण आपल्या मनाने नाही जगायला सुरुवात करत, समाजाच्या मनाने जगायला सुरुवात करतो. आणि जेव्हा आपण समाजाच्या मनाने जगायला सुरुवात करेल ना, तर तिथं आपण कधीच खुश नसणार आहे. आणि परत नियम काय माणसांचा माहिती आहे का, की बाबा हे जग आपण जेव्हा जेव्हा सोडून जाईल ना, तेव्हाच त्या माणसाची किंमत समजली जाते की नाही नाही, खरंच ती चांगली होती किंवा तो चांगला होतो. हे ते भरपूर साऱ्या काही गोष्टी होतात. आणि माणसाला म्हणतात ना, मोठं व्हायचं म्हणलं किंवा चांगलं व्हायचं म्हणलं की माणसाला हे जग सोडून जावं लागतं, मरावं लागतं, तेव्हाच ह्या गोष्टी काय होतात. पण ते तर काही शक्य नाही आहे आणि आपण स्वतःला तर काय करून घेणार नाही आहे. ह्या त्या गोष्टी खूप आहेत. म्हणून परत मी ठरवलं की बाबा नाही, आपल्याला जे करायचं आहे ना ते आपण स्वतः असताना करणार आहे. परत काही गोष्टींमध्ये बांधले जाणार, काही गोष्टींची जबाबदारी येणार, भरपूर साऱ्या काही गोष्टी असतात. तर आता तसं माझं, तर मला सध्या जबाबदारी म्हणजे स्वतः सर्व तर करावंच लागतं आहे. मला घरभाडं कसं भरणार, हे कसं करणार, ते कसं करणार, त्याचे तर आहेच एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणा. पण जेव्हा आपली एक फॅमिली तयार होते तर त्या फॅमिलीची पण जबाबदारी खूप काही मोठी असते. आत्ता मला ठीक आहे, मम्मी आहे, समीर आहे, मला काही कमी पडलं तर ते देतात, त्यांना काही कमी पडलं तर मी देते, असं आमचं देवाणघेवाण चालते. पण मला आता एक रिलेट झालं, मी एक व्हिडिओ पाहिला, तर त्याच्यामध्ये जे पण मोठे होण्याची स्वप्न बघतात ना, त्यांना हे जग सोडून जावं लागतं. तर मला असं वाटलं की माझ्याबरोबर तर त्या काही गोष्टी होणार नाही आहेत ना, किंवा काही घडणार नाही आहे ना. तर म्हणलं जे होईल त्या गोष्टींना सामोरे जायचं आहे फक्त आपल्याला. जे पण काय गोष्टी होतील त्यांना सामोरे जायचं आणि हसत हसत कोणत्याही गोष्टी एक्सेप्ट करायच्या आणि चालायचं पुढे. तर म्हणून आणि तुम्ही भरपूर सारा सपोर्ट करताय आणि करत आहे आणि करत राहताल, हीच मला अपेक्षा आहे. आणि मी पण खूप सारा प्रयत्न करणार आहे. आता मी ह्या ठिकाणी आहे, पुढे जाऊन अजून काय बोलतात त्याला, अजून उंच जाईल, असे मी प्रयत्न करत राहील. आणि प्रयत्न केले ना तर प्रयत्नाला 100% यश येतंच आणि आलंच पाहिजे प्रयत्नांना 100% यश. आणि काय झालं होतं, मला असं वाटलं की आता मला परत शून्यातून तयारी करावं लागेल का, आणि प्रत्येक वेळेस माझ्याचबरोबर असं का. तर आता माझे इन्स्टावर 2.5K फॉलोअर्स आहेत, 2.5K फॉलोअर्स आहेत. व्ह्यूज वगैरे व्हिडिओंना भरपूर सारे काही जातात. आणि माझा अचानक चॅनल सस्पेंड झाला होता. तर मी एवढी शॉकमध्ये होते, अरे यार, मी तर काय केलंच नाही आहे, मी काय कोणाच्या विरोधात व्हिडिओ टाकलेला नाही आहे किंवा काही गोष्टी मी जसं शेअर केलेल्या नाही आहे, ते का मग माझा हे काय बोलतात त्याला सस्पेंड झाला. म्हणून मला थोडंसं टेन्शन आलं होतं. पण तरी पण देवाच्या कृपेने सस्पेंड झाला होता. मी भरपूर सारा प्रयत्न केला त्याला, तर आता तो परत चालू झालेला आहे इंस्टाग्राम. तर पण मी तरी पण तयारी ठेवली होती, ठीक आहे झालं ना सस्पेंड, जरी पण नाही आला
तरी पण मी शून्यातून तयारी करायची, माझी तयारी होती. कारण काय जर आपल्याकडं काय राहिलंच नाही आहे गमवण्यासाठी, तर मग आपण परत शून्यातून तयारी करू शकतो आणि त्या गोष्टी मिळवू शकतो. असं जवळ आपल्या जीवात जीव आहे ना, असं तोपर्यंत कोणतीच गोष्ट नाही आहे की ती आपण घेऊ शकत नाही किंवा काय नाही म्हणून. आता डोळे एवढी झोप यायला लागली आहे ना, तर मी खाल्लं ना लगेच झोपून जाईल. मला मम्मीला कॉल करायचा आहे. किती तिला कॉल लावले आहे, जवळजवळ 6-7 कॉल लावले, जास्त लावले असते, पण तिने एकही कॉल रिसीव केलं नाही. आणि मग तिने रिसीव कॉल नाही केला की एवढी थोडीशी भीती वाटते, कारण काय आजोबा पण आजारी आहेत. म्हणून मी तिकडं पण जाणं येण्यासारखं गावाला चालू आहे. आणि गावाला गेलं की कसेही 400 ते 500 रुपये जातात एका हेल्पाट्याला, जाणं येणं आणि खाणं पिणं मस्त येतं. आता मुलं आहेत, काही ना काही घेऊन जावं लागतं, म्हणजे भरपूर साऱ्या अशा काही गोष्टी होतात. म्हणून 400-500 रुपयाचा कसे पण फाईन पडतो. माझं स्वयंपाक चाललेला आहे, कुकर लावलेला आहे. तर चला जे पण करण ते हसत हसत काही गोष्टी करण. आणि थोडंसं वाईट वाटतं की बाबा काय निर्णय घेण्यासाठी आपल्याला टाईम लागतो, पण घेतले तर 100% जातात आणि घेतलेच पाहिजे. तर आता बघा हे मी जांभूळ आणलेले आहे. ते जांभळं अगोदर आपण फुकट खायचो, फुकट भेटायचं आपल्याला, भरपूर सारे जांभळं भेटायचे. पण आता हे विकत खाण्याची बारी येते आहे. आता मला गोड आहेत नाही आहेत मला काही माहीत नाही आहे, पण मी घेऊन आलेले आहे. 50 रुपये पावशेर आणि मला 20 रुपयाचे. मला म्हणलं 10 रुपयाचे द्यायचं, 10 रुपयाचे काही दिले नाही. आणि सीझन आहे म्हणलं सगळ्या गोष्टी तर खाल्ल्याच पाहिजे. आंबे मी जास्त खाल्ले नाही, ते त्याने काही धुतलेलं नाही, मी डायरेक्ट खाते तिथं. म्हणजे चांगले होते, असं काही आम्हाला जास्त फवारणी नाही केलेली नसते ना, बरोबर आहे ना. असले तर मला सांगा, तरी पण मी खाते. खूप छान लागतं. म्हणजे जी टोळी असते ना त्याच्यावरचं कवर काढायचं आणि आपले जे हिरवी टोळी असते ना त्याची पावडर तयार करून, ज्यांना शुगर आहे ना ते खातात लोक. खूप छान असते, शुगर कंट्रोलमध्ये येते जांभळ्यांच्या त्या बियांपासून. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.